महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार, शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी अंशतः अनुदानित शिक्षकांना जो शब्द दिलेला होता अनुदान देण्याचा, तो शब्द आज पूर्ण करण्यात आलेला आहे. महायुती सरकारकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार, शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांच्याकडून शिक्षकांना हा दुसऱ्यांदा अनुदानाचा टप्पा देण्यात आलेला आहे. आणि हा अंशतः अनुदानित शिक्षकांसाठी टप्पावाढीचा जो शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आलेला आहे, तर हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. आणि या करिता ज्या मंत्रालयातील विविध अधिकारी आहे, या अधिकाऱ्यांकडून देखील खूप त्या ठिकाणी मदत करण्यात आलेली होती, धावपळ करण्यात आलेली होती. नुकतंच 10 तारखेला जी मंत्रिमंडळ बैठक झालेली होती, त्यामध्ये या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला होता. अंशतः अनुदानित ज्या शाळा आहेत त्यांना वाढीव टप्पा देण्याचा निर्णय करण्यात आलेला होता. याआधी देखील हा निर्णय या सरकारकडून घेण्यात आलेला होता. आता ही दुसरी टप्पावाढ या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मंत्रिमंडळ निर्णय झालेला होता, मात्र शिक्षक जे आहे ते अनुदानाच्या शासन निर्णयाच्या टप्पावाढीच्या शासन निर्णयाच्या प्रतीक्षेत होते. आणि तो जो प्रतीक्षित असलेला जो शासन निर्णय आहे, तो शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आलेला आहे. 10 तारखेला निर्णय झालेला आहे आणि 14 तारखेला म्हणजे केवळ 4 दिवसाच्या आत हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. आणि यासोबत मंत्रालयातील जे सर्व अधिकारी आहे, शिक्षण विभागातील अधिकारी, अर्थ विभागातील अधिकारी, जे इतर मंत्रालयातील सर्व सचिव आहेत, यांच्याकडून अंशतः अनुदानित शिक्षकांना टप्पावाढ देण्याकरिता खूप मोठी धावपळ करण्यात आलेली होती, मदत करण्यात आलेली होती. कारण जे शिक्षक आहे या शिक्षकांना अजूनही पूर्ण पगार मिळत नव्हता. आणि त्याकरिता हाचा जो आणि त्यासोबत सर्व शिक्षक आमदार यांनी देखील त्या ठिकाणी धावपळ करण्यात आलेली आहे. आजी शिक्षक आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते. ॲडव्होकेट तुकारामजी शिंदे देखील यांनी देखील खूप धावपळ यामध्ये केलेली आहे. शिक्षक समन्वय संघातील सर्व समन्वयक, तालुका स्तर, जिल्हा स्तर, डेप्युटी डायरेक्टर, आयुक्त स्तर या ठिकाणी सर्व ज्या शिक्षकांनी आंदोलनं केलेली होती, मंत्रालय स्तरापर्यंत जे आझाद मैदान आहे या ठिकाणी देखील नुकतंच शिक्षक समन्वय संघाकडून आंदोलन करण्यात आलेलं होतं. आता हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. तो शासन निर्णय नेमकी कसा आहे त्याची थोडक्यात माहिती आपण हा शासन निर्णय बघणार आहोत. कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त राज्यातील अनुदानासाठी पात्र ठरलेल्या व वेतन अनुदानाचे टप्पा घेत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करणे, त्रुटीत असलेल्या व विहित कालावधीत त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना वैकल्पिक अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करणे, अघोषित शाळा तुकड्यांना अनुदानासाठी पात्र करणे, डोंगराळ भागातील शाळांना एक विशेष भाग म्हणून अनुदानास पात्र करणे व सैनिकी शाळांच्या अतिरिक्त तुकड्यांना अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करणे. शालेय शिक्षण विभागातर्फे हा दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजीचा शासन निर्णय आहे. तर यामध्ये संदर्भ देखील जर आपण बघितले तर 2009 पासून शिक्षकांची लढाई सुरू झालेली होती अंशतः अनुदानित. त्यामध्ये या शिक्षकांची 2009, 11, 13, 14, 16, 18 अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व जे शासन निर्णय आहे 2016, 18, 20 हे शासन निर्णय या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 21, 24 तर कशा पद्धतीने शिक्षकांना या पद्धतीने आंदोलन करावे लागलेले असतील. प्रस्तावना आपण बघतोय या ठिकाणी प्रस्तावना करण्यात आलेली आहे. प्रस्तावनेमध्ये सुद्धा सर्व जे शासन निर्णय झालेले आहेत त्यांचं कशा पद्धतीने टप्पा शिक्षकांना देण्यात आलेला आहे याची सर्व सविस्तर माहिती, जवळपास 15 पानाचा हा शासन निर्णय आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने हा शासन निर्णय तयार करण्यात आलेला आहे. तर निश्चितच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार, शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर, तसेच मंत्रालयातील कुंदन मॅडम, सौनिक मॅडम, इतर देखील जे अधिकारी आहे, सचिव आहे मंत्रालयातील, या सर्वांनी या निर्णयाकरिता खूप परिश्रम घेतलेले होते. जवळपास 49,532 कर्मचाऱ्यांना, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या शासन निर्णयाचा फायदा होणार आहे. बऱ्याच वर्षापासून शिक्षक अनुदानापासून वंचित होते आणि यामध्ये असंख्य शिक्षकांकडून या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांच्या हॉटेलमध्ये जाऊन शिक्षकांना काम करण्याची वेळ येत असायची. एवढी भयानक परिस्थिती ही महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली होती आणि यामध्ये काही शिक्षक रिटायर देखील झालेले आहे आणि रिटायर झाल्यानंतर
काही आता रिटायरमेंटच्या उंबरठ्यावरती आहे. परंतु ही सर्व बाब जी आहे, त्या ठिकाणी सर्वच शिक्षक आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित होते. आंदोलन ठिकाणी मंत्रालय स्तरावरती सुद्धा शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आलेला होता आणि त्यानंतर शासनाला ही सर्व गंभीर जी बाब आहे, ती त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये चर्चेला गेलेली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील सांगितलेलं होतं अधिवेशन दरम्यान, जेव्हा सर्व सत्ताधारी विरोधी पक्षातील सर्वच शिक्षक पदवीधर आमदारांकडून हे प्रश्न विचारण्यात आलेले होते. त्यावेळेस स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं होतं, की छातीला माती लावून आम्ही हा जो निर्णय आहे तो पूर्ण करणार आहोत आणि त्यानंतर या शिक्षकांना अनुदान देण्याचा जो निर्णय आहे तो झालेला आहे आणि निश्चितच यामध्ये सर्व सविस्तर माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे. सर्व माहिती आपण जे आहे अनुदान आता 1 जून पासून शिक्षकांना 1 जून 2024 पासून वाढीव अनुदानाचा टप्पा 20% अनुदानाचा वाढीव टप्पा शिक्षकांना मिळणार आहे आणि हे सर्व तरतूद जी आहे ती देखील यामध्ये सर्व करण्यात आलेली आहे आणि हे डिफरन्स जो आहे हा या शिक्षकांना 1 जून 2024 पासून 20 नंबरचा जर मुद्दा आपण या ठिकाणी बघितला तर वरील तरतुदीच्या अधीनतेने अनुदानासाठी वाढीव अनुदानासाठी पात्र ठरणाऱ्या शाळा तुकड्यांना दिनांक 1 जून 2024 पासून अनुदान अनुज्ञेय राहील. तर 1 जून 2024 पासून शिक्षकांना अनुदान मिळणार आहे आणि या मुळे निश्चितच शिक्षकांकरिता एक दिवाळीच्या मुहूर्तावरती शिक्षकांकरिता एक अत्यंत आनंदाची बातमी ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच अजितदादा पवार, शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर असे जे आहे मंत्री होणे नाही असं देखील त्या ठिकाणी शिक्षक समन्वय संघातील समन्वयक यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. असे शालेय शिक्षण मंत्री देखील होणे नाही की जे स्वतः त्या ठिकाणी हा सातत्याने पाठपुरावा करत होते. आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्री हे थेट रात्री आंदोलन करणारे जे सर्व शिक्षक आहे यांच्या भेटीला आलेले होते आणि त्यांनी सर्व परिस्थिती जी आहे ती शिक्षकांना सांगितलेली होती आणि गरज पडल्यास आंदोलन करण्याची सुद्धा त्या ठिकाणी माहिती देण्यात आलेली होती. तर असे शालेय शिक्षण मंत्री होणे नाही अशी माहिती जी आहे ती शिक्षक समन्वय संघातील समन्वयकांकडून देण्यात आलेली आहे. तर निश्चित एक आनंदाची बाब ही महायुती सरकारकडून शिक्षकांना देण्यात आलेला आहे. ऐतिहासिक निर्णय हा म्हणावा लागणार आहे. महाराष्ट्रातील सर्व अंशतः अनुदानित शिक्षकांकडून जवळपास 60 ते 70 हजार अंशतः अनुदानित शिक्षकांकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार, शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर, संपूर्ण महायुती सरकारचं हा जो ऐतिहासिक निर्णय आलेला आहे याबद्दल खूप खूप अभिनंदन करण्यात आलेलं आहे. त्याचसोबत मंत्रालयातील जे अधिकारी आहे, अर्थ विभागातील अधिकारी, सर्व सचिव, शिक्षण विभागातील अधिकारी, सचिव वर्ग, त्यामध्ये प्रामुख्याने कुंदन मॅडम असतील, या सर्वांचे, सौनिक मॅडम असतील, या सर्वांचेच अंशतः अनुदानित शिक्षकांकडून अभिनंदनाचा वर्षाव जो आहे तो आपण सोशल मीडियामध्ये सर्व शुभेच्छांचा वर्षाव आता या सर्व अधिकाऱ्यांवरती महायुती सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री तसेच जे शिक्षक आमदार आहे, आजी माजी शिक्षक आमदार देखील यामध्ये आहे आणि ॲडव्होकेट तुकारामजी शिंदे यांनी देखील त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. तसेच सत्ताधारी पक्षातील जे काही आमदार होते या आमदारांनी देखील एक महत्त्वाचा दुवा त्या ठिकाणी बजावलेला होता. जेव्हा शिक्षक आंदोलन करत होते तर शासन आणि आंदोलक यांच्यामध्ये देखील माहिती देण्याकरिता जे आमदार चव्हाण आहे यांनी देखील एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली होती. तसेच इतर सर्व सत्ताधारी पक्षातील, विरोधी पक्षातील सर्वच आमदारांनी शिक्षकांना न्याय देण्याकरिता खूप मोठी भूमिका बजावलेली आहे. तर याकरिता सर्वांचेच ज्या सर्वांनीच यामध्ये टप्पावाढीकरिता मदत केलेली आहे. मग ते सत्ताधारी पक्षातील आमदार असतील, आजी माजी आमदार असतील, विरोधी पक्षातील आजी माजी आमदार असतील, या सर्वांनी जी भूमिका यामध्ये घेतलेली होती, सर्व शिक्षक आमदार, जे माजी शिक्षक आमदारांनी देखील यामध्ये खूप महत्त्वाचा वाटा त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तसेच सर्व ठिकाणी जे आंदोलन चालू होते या सर्व आंदोलकांचे, महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचे, ज्यांनी शाळा बंद करून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थिती लावलेली होती, या सर्वांचंच यामध्ये खूप मोठं योगदान आहे. त्याचसोबत काही शिक्षकांचं बलिदान यामध्ये गेलेलं आहे.
काही शिक्षकांचं बलिदान देखील यामध्ये नाकारता येणार नाही. या सर्वांमुळे हा आज शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. निश्चितच शिक्षकांना असा हा ऐतिहासिक निर्णय पाहायला मिळालेला आहे. यामुळे सर्वांकडूनच अभिनंदनाचा वर्षाव सध्या सुरू आहे. या संदर्भातील आणखी काही घडामोडीची माहिती आल्यानंतर ती देखील आपण माहिती पुढं बघणार आहोत.